नमस्कार. शेतकरी बंधू भगिनींनो, कृषी दर्शन कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत. मंडळी, आज कृषी दर्शन या कार्यक्रमाच्या माध्यमातून आपण चर्चेसाठी विषय निवडला आहे. समुद्रालगतच्या पाणथळ आणि खार जमिनींचे व्यवस्थापन असा हा विषय. थोड्याच अवधीत आपल्या स्क्रीनवर, टीव्ही स्क्रीनवर आपल्याला हा विषय दिसेल. समुद्रालगतच्या पाणथळ आणि खार जमिनींचे व्यवस्थापन असा हा विषय. या विषयाला अनुसरून जर आपल्या मनामध्ये काही प्रश्न असतील तर हा लाईव्ह फोन इन प्रोग्राम आहे. जरूर फोन करून प्रश्न विचारा. दोन्ही महानुभव तज्ञ आपल्यासोबत आहेत. मंडळी, आपल्याला कल्पना आहे की महाराष्ट्राचा नकाशा जर आपण बघितला तर महाराष्ट्राच्या नकाशामध्ये डावीकडची जी बाजू आहे म्हणजे ठाणे, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग आणि पाचवा जिल्हा आता पालघर, या पाचही जिल्ह्याला लागून प्रचंड मोठा विस्तृत असा 720 किलोमीटर लांबीचा समुद्र किनारा लाभला आहे. म्हणजे उत्तरेकडील झाई खाडीपासून तर अगदी तेरेखोलच्या खाडीपर्यंत प्रचंड मोठा समुद्र किनारा आपल्याला लाभला आहे. मंडळी, आपल्याला कल्पना आहे की समुद्र किनारा असल्यामुळे फार मोठ्या प्रमाणावर मत्स्य व्यवसायाला वाव आहे आणि मासेमारी तिथे मोठ्या प्रमाणावर होते. पण मंडळी, समुद्राचं पाणी खाड्यांमध्ये येते. आपल्याला कल्पना असेल की जवळपास 54 मोठ्या खाड्या या क्षेत्रामध्ये आहेत आणि या खाड्यांमधलं पाणी शेतांमध्ये येतं आणि जेव्हा शेतात खारं पाणी येतं तर जमिनी खारपट होतात, क्षारपट होतात, क्षारांची संख्या वाढते आणि जमिनीचा सामू बिघडतो, जमिनीचं आरोग्य बिघडतं. त्या भागात शेती करणारे जे शेतकरी आहेत त्यांना मोठं संकट त्यांच्या डोळ्यासमोर असतं की कसं शाश्वत उत्पादन घ्यायचं आणि त्यांना खरंच हे उत्पादन घेत असताना संघर्ष करावा लागतो. आता दुसरा जो विषय तो पाणथळ म्हणजे वेटलँड. म्हणजे आपल्याला कल्पना आहे की संपूर्ण जगभर 2 फेब्रुवारी हा वर्ल्ड वेटलँड डे म्हणून साजरा केला जातो. आज 2 फेब्रुवारी आहे. पाणथळ जमिनीचा जेव्हा आपण विचार करतो तेव्हा शेतकऱ्यांना असं वाटतं की पाणथळ जमीन सुद्धा नको, कारण त्याच्यामध्ये कुठल्याही पिकांची लागवड होत नाही आणि यशस्वी होत नाही. पण आपण पर्यावरण विषयातले जे तज्ज्ञ त्यांना जर आपण विचारलं तर ते म्हणतील की पाणथळ जमिनी म्हणजे वेटलँड अत्यंत आवश्यक आहे, कारण त्याच्यामध्ये तीव्रांची जंगलं असतात, कांदळवन असतात, मँग्रोव्ज असतात. आणि आपल्याला कल्पना आहे की 2005 साली 26 जुलैला जो प्रचंड मोठा पाऊस झाला होता तर बऱ्याच अंशी या कांदळवनांनी म्हणजे या मँग्रोव्जनी आपलं संरक्षण केलं होतं. हे आपल्याला मानायलाच पाहिजे. मंडळी, पाणथळ जमिनीमध्ये जीवजंतू, पक्षी, मायग्रेटरी बर्ड्स आपण ज्यांना म्हणतो ते येतात. पर्यावरणाचं संतुलन अबाधित राहतं. पाणथळ जमिनी म्हणजे वेटलँड किती आवश्यक आहेत हे सुद्धा या कार्यक्रमाच्या माध्यमातून आपल्याला कळेल. आज 2 विषय आहेत म्हणजे खार जमीन आणि पाणथळ जमीन. या 2 विषय असल्यामुळे 2 महानुभव तज्ज्ञांना आपण स्टुडिओत आमंत्रित केलं आहे. आपली ओळख करून देतो. सर्वप्रथम डॉक्टर अंजली पारसनीस. डॉक्टर अंजली पारसनीस या टेरी या संस्थेमध्ये प्रमुख शास्त्रज्ञ म्हणून कार्यरत आहेत. नवी मुंबई, बेलापूर, सीबीडी त्यांचं कार्यालय. नवी मुंबईतून कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी आले. याविषयी जर काही प्रश्न असतील तर जरूर विचारा, कारण प्रचंड मोठा त्यांचा अभ्यास आहे. अनेक वर्ष त्या कार्यरत आहेत या विषयाला अनुसरून आणि त्यांनी खूप संशोधन पण केलं आहे. कार्यक्रमाच्या माध्यमातून आपल्याला कळेलच. त्यानंतर आपल्यासोबत दुसरे तज्ज्ञ आहेत डॉक्टर के.डी. पाटील. डॉक्टर पाटील सर हे खार जमीन शास्त्रज्ञ म्हणून खार जमीन संशोधन केंद्र पनवेलला आहे, जिल्हा रायगड येथे. हे बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ अंतर्गत हे संशोधन केंद्र आहे. तिथे अनेक वर्ष ते कार्यरत आहेत शास्त्रज्ञ म्हणून आणि त्यांच्या कार्यक्रमाची दखल घेऊन अनेक पुरस्कार त्यांना मिळाले आहेत. शासनाने पण त्यांचा गौरव केला आहे. फार मोठं कार्य खार जमिनीचा जो विकास आहे किंवा खार जमिनीच्या ज्या समस्या आहेत शेतकऱ्यांच्या विशेष करून त्यावर त्यांनी खूप काम केलं आहे. कार्यक्रमाच्या माध्यमातून आपल्याला कळेलच. नमस्कार. आपल्या दोघांचे कृषी दर्शन कार्यक्रमामध्ये मनापासून स्वागत. सर, मॅडम, हा कार्यक्रम आमचा लाईव्ह आहे, फोन इन. बऱ्याच आमच्या दर्शकांना तुम्हाला फोन करून प्रश्न विचारायचे आहेत. पहिले त्यांना फोन नंबर सांगूया, मग कार्यक्रमाला सुरुवात करूया. मंडळी, फोन नंबर आमचे नोट करून घ्या. पहिला नंबर आहे 24908050 आणि दुसरा नंबर आहे 24988050. जे दर्शक मुंबई बाहेरून फोन करणार आहेत त्यांनी 022 हा एसटीडी कोड अगोदर फिरवायचा आहे आणि नंतरच प्रश्न विचारायचा आहे. मॅडम, आपल्यापासून सुरू करूया. वेटलँड म्हणजे पाणथळ जमीन. शेतकऱ्यांना जर आपण हा प्रश्न विचारला तर ते म्हणतील आम्हाला ही जमीन नको आहे, कारण इथे कुठल्याही प्रकारची लागवड शक्य नाही. पण पर्यावरणाचा जेव्हा आपण विचार करतो तेव्हा ही जमीन अत्यंत आवश्यक आहे. कारण कार्यक्रमापूर्वी आपण जेव्हा चर्चा केली तेव्हा आपण सांगितलं पाणथळ जमीन म्हणजे नेमकं काय, पहिला प्रश्न. कुठे आढळतात हा दुसरा प्रश्न. आणि याचं खरंच पर्यावरण असो किंवा मानवी जीवन असो काय महत्व आहे, काय सांगता येईल? पाणथळ जमीन म्हणजे सर्वसाधारणतः बघितलं तर जिथे पाण्याचे प्राबल्य जास्ती आहे अशा जमिनी. तर निसर्गाने आपल्याला नदी, नाले, ओढे, विहिरी, समुद्र किनारे ह्या सगळ्या नैसर्गिकरित्या आपल्याला दिलेल्या पाणथळ जमिनी आहेत, ज्याचा आपल्याला वर्षानुवर्ष कायमच उपयोग होत आलेला आहे. जी मानवी संस्कृती जी उदयाला आली ती सुद्धा नदीच्या काठीच आली. का तर पाण्याशिवाय आपण जगू शकत नाही.
शेती असो, उद्योग असो, जनावरं असो, आणखी कित्येक सगळ्याच गोष्टींसाठी पाणी अत्यावश्यक असतं. त्यामुळे ह्या पाणथळ जमिनी जर आपण व्यवस्थित त्याचं संवर्धन केलं नाही तर मानवी संस्कृती तरी कशी संवर्धन, त्याचंही कसं संवर्धन होईल, त्याचंही कसं जतन कसं होईल, तर हा एक महत्त्वाचा प्रश्न आहे. दुसरी गोष्ट म्हणजे की मानवनिर्मित सुद्धा ज्या पाणथळ जमिनी आहेत, जसं की भाताची शेती असेल किंवा विहिरी खणलेल्या असतील किंवा क्षार जमिनीमध्ये सुद्धा जर काही माशाच्यासाठी जर काही विशिष्ट साठवणूक केली असेल, सोय केली असेल, तर त्या सुद्धा पाणथळ जमिनींमध्येच त्याचं वर्गीकरण होतं. एवढंच कशाला, शिवाजी महाराजांनी ज्या प्रत्येक गडावरती पाणवठा निर्माण केला तोही पाणथळ जमिनीमध्येच त्याचं वर्गीकरण होतं. तर या सगळ्याचं आपल्याला खूप महत्त्व आहे. आणि जेव्हा शहरामध्ये एकदम शिराची शक्यता होते तेव्हा हे मॅनग्रूव्ह जे असतात, तीव्राची जंगलं असतात, मडफ्लॅट ज्याला म्हणतो की जिथे मातीचा साठा जिथे झालेला असतो, अशा जमिनीच आपल्याला संवर्धन करायला मदत करतात. त्याशिवाय जेव्हा नदी वाहत असते तेव्हा जो गाळ आजूबाजूचा पावसामुळे जो येतो, जेव्हा ह्या पाणथळ जमिनी नदीच्या बाजूला असतात तेव्हाच तो गाळ नदीमध्ये मिसळत नाही आणि त्यामुळे आपल्या नदीचं संवर्धन होतं, त्यातलं पाणी शुद्ध राहतं आणि पाण्याचा साठाही जास्ती राहू शकतो. ह्या सगळ्यांचं महत्त्व लक्षात घेता पाणथळ जमिनी आपल्यासाठी अत्यंत आवश्यक आहेत, समाजासाठी आवश्यक आहेत आणि आपल्या प्रगतीसाठी सुद्धा अत्यंत आवश्यक आहे आणि त्याची काळजी घेणं हे आपल्या हातात आहे. डॉक्टर साहेब, एक प्रश्न माझ्या मनात आला, तर जसं मॅडमनी सांगितलं की पाणथळ जमिनी म्हणजे शेतकऱ्याला असं वाटतं की नको, पण त्या पर्यावरणासाठी, आपल्यासाठी, मानवी जीवनासाठी किती महत्त्वाचे आहेत मॅडमनी आता सांगितलं अत्यंत साध्या सोप्या भाषेमध्ये. डॉक्टर साहेब, आता खार जमिनीचा जेव्हा विषय निघतो ना, तर बऱ्याच वेळा जसं मी सांगितलं की समुद्रामुळे खाडीतून खार जमिनी, पण खार जमिनीची व्याख्या नेमकी काय आहे आणि आपला कोकणाचं जर आपण महाराष्ट्रात कोकणामध्ये तर कुठे आढळतात? कोकणाचा जर विचार केला तर आपल्या कोकणाला 720 किलोमीटरचा समुद्रकिनारा लाभलेला आहे. हो. त्यामध्ये 5 जिल्हे येतात, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग. ह्या जिल्ह्यामध्ये सर्वसाधारणतः 65,000 हेक्टर ही जमीन खार जमीन म्हणून आढळते. ह्यापैकी शासनाच्या निरनिराळ्या योजनेद्वारे ह्या जमिनीचं व्यवस्थापन करून 45,000 हेक्टर जमीन ही शासनाने पिकाखाली आज रोजी आणलेली आहे. ह्या जमिनीचा विचार केला तर ह्या जमिनी अतिशय उत्पादनक्षम आहेत. ह्या जमिनीमध्ये अन्नद्रव्य पुरवण्याची जी क्षमता आहे ती फार चांगली आहे आणि उत्पादनसुद्धा चांगलं मिळतं. कोकणामध्ये सर्वसाधारणतः 2,000 ते 3,000 मिलीमीटर पाऊस पडतो आणि अशा पावसामध्ये भात पीक हे ह्या जमिनीमध्ये उत्कृष्ट येतं. ह्या जमिनीची एकच समस्या आहे की क्षारयुक्तता. जमिनीमध्ये असणारे क्षाराचे प्रमाण, हे क्षाराचे प्रमाण कसं येतं तर भरतीद्वारे जेव्हा समुद्राचं किंवा खाड्याची पाण्याची उंची सर्वसाधारणतः 4 ते 5 मीटर उंच होते आणि जमिनीवर अतिक्रमण करते. जर बाह्यकाठा व्यवस्थित नसेल तर ह्या खारवट जमीन निर्माण होतात. दुसरी पद्धत आहे खार जमीन तयार होण्याची की ह्या खाडीकिनारी किंवा समुद्रकिनारील भागामध्ये केशाकर्षणाद्वारे भूगर्भातील क्षार हे उन्हाळी हंगामामध्ये भूपृष्ठावर येऊन ह्या क्षारयुक्त जमिनी तयार होतात. म्हणजे भरतीचं पाणी आणि भूगर्भातील क्षार हे जमिनीवरून ह्या क्षारयुक्त जमिनी कोकणातील तयार झालेल्या आहेत. त्या उत्पादनक्षम आहेत, परंतु त्यामध्ये असणाऱ्या क्षारांमुळे पिकाला हानी पोचते. उत्पादन क्षमता आहे पण पिकाला हानी पोचवू शकते, पण त्यावर मार्ग सुद्धा आहे. नक्कीच. सॉरी मॅडम, आपण जेव्हा नैसर्गिक आपत्तींचा विचार करतो म्हणजे सुनामी असतील किंवा फ्लड्स असतील किंवा वादळं येतात, सोसाट्याचा वारा सुटतो, खूप जंगलतोड होते आणि खूप नुकसान होतं, अशा परिस्थितीमध्ये जी पाणथळ जमीन आहे याच्यावर सुद्धा त्याचा विपरीत परिणाम होतो आणि अशा संकटापासून आपल्याला एक संरक्षण पण मिळतं. आपण असं म्हणतो की एक बफर झोन असतो. तो काय सांगता येईल याविषयी? एकतर आता नैसर्गिक आपत्तीचं प्रमाण वाढत चाललेलं आहे. कधीतरी दुष्काळ असतो, कधीतरी खूप पाऊस पडतो. पाऊस पडला की जेव्हा पाणथळ जमिनी आहेत त्याच्या वरच्या भागाला जी जंगलं आहेत ती आता नष्ट झाली आहेत. त्याच्याऐवजी डांबराचे रस्ते आलेले आहेत किंवा कॉन्क्रीटीकरण झालेलं आहे आणि त्याच्यामुळे जो गाळ असतो किंवा जो साठा असतो तो थेट पाणथळ जमिनीमध्ये येतो. त्याच्यामुळे तिथे गाळ साठण्याचं प्रमाण खूप वाढतं. तिथे असलेले जे जीवजंतू आहेत त्यांची जी लाईफ सायकल आहे त्याच्यावरती त्याचा परिणाम होतो. याचबरोबर शहरीकरणामुळे त्याच्यामध्ये साबणाचं प्रमाण
की त्याच्या काठाला भांडी धुणं, गाई म्हशी धुणं, वाहनं धुणं, ह्याच्यामुळे त्याच्यामध्ये साबणाचं प्रमाण खूप वाढतं. त्याच्यामुळे वेगळ्या विविध वनस्पती तिथे जास्ती प्रमाणात वाढायला लागतात आणि त्याच्यामुळे बाकीचे जे जीवजंतू असतात जे तिथे नॅचरली असतात त्यांच्यावरती त्याचा विपरीत परिणाम होतो. शिवाय शहरीकरणाचे आणि औद्योगिकरणाचे जे परिणाम आहेत तसेच आता आपण म्हणतो की ग्लोबल वॉर्मिंग किंवा तापमान वाढ आहे, जागतिक तापमान वाढ आहे, तर त्याच्यामुळे समुद्राच्या पाण्याची पातळी वाढायला लागली आहे. या समुद्राच्या पाण्याची पातळी वाढल्यामुळे तेही पाणी जे खारं किंवा क्षारयुक्त पाणी असतं तेही आपल्या या वॉटर बॉडीज मध्ये यायला लागलेलं आहे, पाणथळ जमिनीमध्ये यायला लागलेलं आहे. आणि जिथे आधी शुद्ध पाणी असेल, गोड पाणी असेल, तिथे खारं पाणी मिसळल्यामुळे परत तिथे जी काय जीवसृष्टी होती, जी निसर्गाने निर्माण केलेली होती, त्याच्यावरही त्याचा विपरीत परिणाम होतोय. आणि ह्या सगळ्याचा परिणाम सगळ्या जीवसृष्टीवरती होतो आहे. सर, आता मॅडमने सांगितलं की पाणथळ जमिनीविषयी सांगितलं त्यांनी की हे जर पाणी आतमध्ये आलं तर खरंच त्याचा विपरीत परिणाम जीवसृष्टीवर होतो, नंतर काळाच्या ओघामध्ये तो मानवी जीवनावर पण होतो. सर, जेव्हा खार जमिनीचा आपण जेव्हा विचार करतो तर खार जमिनी संबंधी असलेल्या समस्या आणि त्याचे परिणाम मग शेतीवर किंवा मानवी जीवनावर काय सांगता येईल? खार जमिनी ह्या समस्यायुक्त जमिनी म्हणूनच संबोधल्या जातात. त्याची महत्त्वाची पहिली समस्या आहे की क्षारता. क्षाराचं प्रमाण किंवा मिठाचं प्रमाण हे जास्त त्या जमिनीमध्ये असतं. दुसरं, या जमिनीची क्षमता ही आहे की वॉटर टेबल डेप्थ किंवा पाण्याची पातळी भूगर्भातील ही उंच असल्याकारणाने त्यातील क्षार हे भूपृष्ठावर येतात आणि भूगर्भातील पाण्याची क्षारता ही जास्त असल्याने ते सिंचनासाठीही आपण वापरू शकत नाही. तिसरी समस्या ह्या जमिनीची आहे की ह्या जमिनीची वाहकता ही फार कमी आहे. त्याच्यामुळं ह्या मडी किंवा चिखलयुक्तच जमिनी होतात. नंतरची समस्या आहे की उन्हाळी हंगामामध्ये सिंचनासाठी पाण्याचा अभाव. ह्या जमिनीमध्ये मी मगाशी संबोधलं की 65,000 हेक्टर ज्या जमिनी आहेत या जमिनीमध्ये सिंचनाचा अभाव असल्यामुळे दुबारा पीक घेता येत नाही. आणि आजच्या मितीला बदलत्या हवामानामुळे कधीही ड्राय स्पेल येतात, पावसाचा ताण पडतं, पाण्याची उपलब्धता कमी होते आणि शेतकरी बांधव या समस्यांना तोंड देता देता शेतीकडे दुर्लक्ष करण्यास उद्योग होत आहे असं चित्र खार जमिनीतील शेतकऱ्यांचं दिसत आहे. सर, एक फोन घेऊया. अकोल्यावरून प्रवीण काय विचारू इच्छितात? प्रवीण. हॅलो. हॅलो. हा प्रवीणजी, विचारा. नमस्कार. हा सर, मी म्हणत होतो आमचा जो खारपान पट्टा आहे अकोला तालुक्याचं माझं नाव मी. हा, नक्की बोला ना. बोला, विचारा. बोला. हा, तर ते सर आमची जमीन जी आहे ते आमच्या इथं बोरगीर होईल आहे. हो. पाण्याची व्यवस्था, पण ते पाणी क्षार आहे म्हणतात. हो हो. ते अकोला कृषी विद्यापीठला ते पाणी नमुना तपासला होता तर त्यानं बघा की 1-2 पाणी दिले तर चालतील असं. तर त्या जमीनसाठी काय करावं आम्ही? किंवा पाणी तर देऊनच राहिलो म्हणा, पण त्या जमिनीला असं काय टाकावं हे आम्हाला माहित पाहिजे. हा, प्रवीणजी, प्रश्न कळलाय. आपण फोन ठेवू शकता, मी विचारतो सरांना. सर, काय करता येईल? म्हणजे बोरवेल मारलेत पण त्यासुद्धा खारं पाणी आलेलं आहे आणि त्यांनी पंजाबराव कृषी विद्यापीठामध्ये शास्त्रज्ञांना विचारलं. त्यांनी सांगितलं की 1-2 पाणी तुम्ही देऊ शकता, पण सर आता कायमचं तर हे सोल्युशन नाही, म्हणजे त्याला उत्तर नाही आहे आणि जमिनी स्वतः क्षार पडत. काय करता येईल? नक्कीच. ह्या 2 प्रकारच्या क्षारता जमिनीमध्ये आढळतात. एक समुद्रकिनारीतील पाण्यामुळे झालेली क्षारता जी आपल्या कोकणामध्ये आढळते. दुसरी ही इथे उष्ण कटिबंधातले जे जिल्हे आहेत ते विभाग आहे, जसं सांगितलं अकोला आहे, परभणी आहे, अमरावती जिल्ह्यामध्ये सर दर्यापूर तालुका आहे. अशा जिल्ह्यांमध्ये पाण्याच्या पातळी ही फार खोलवर असते, ज्याला वॉटर टेबल डेप्थ म्हणतो, किंवा भूगर्भातील पाण्याची पातळी फार खोल असते. आणि ह्या पाण्यामध्ये पावसाचं पाणी प्रमाण कमी असल्याकारणाने ह्या भूगर्भातील पाण्यामध्ये असणारे क्षार हे सिंचनाद्वारे सतत देऊन ह्या जमिनी क्षारयुक्त होतात. कोकणची परिस्थिती वेगळी आहे की दरवर्षी अतिपावसामुळे हे ॲक्युम्युलेट झालेले किंवा जमा झालेले क्षार हे धुवून जातात आणि जे एरिड झोन आहे किंवा ड्राय झोन आहे, जिथे पावसाचं प्रमाण कमी असतं तिथे ॲक्युम्युलेशन जास्त होऊन हे क्षारयुक्त जमीन तयार झालेले आहेत. तर पाण्याचं पृथक्करण केल्यानंतर आपण ह्या रब्बी हंगामातील पिकांना
आपल्या ट्यूबवेलमधलं किंवा वेलमधलं पाणी देऊ शकतो. आणि त्याच्यासाठी जर जमीन जर खराब होत असेल तर त्याच्यासाठी आपण ड्रेन पुरवायला पाहिजे, ड्रेनेज सिस्टीम द्यायला पाहिजे आणि जे क्षार ॲक्युम्युलेट होतात ते धुवून काढण्याचा प्रयत्न केला पाहिजे. कारण आपलं असलेलं पाणी हे सुधारणं, त्याच्यासाठी काही सुधारण्याच्या पद्धती अवलंबून करून घेणं ते फार आर्थिकदृष्ट्या न परवडणारे आहे. तर त्याच्यासाठी क्षार झेपणारे किंवा पेलवणारी जी पिकं आहेत त्यांचं संवर्धन किंवा पीक घ्यायला पाहिजे आणि त्याचा वापर करून आपण शेती ही किफायतशीर करायला सर, आपण पाहिजे. थोडक्यात असं सांगताय की क्षार प्रतिकारक जाती जर विद्यापीठाने विकसित केल्या असतील तर त्याच्या लागवडीसाठी उपयोग करणं गरजेचं आहे. हां, नक्कीच. आणि तरच फायदा होऊ शकतो. नक्की. कारण आता 2015चा खरीप हंगाम जर आपण बघितलं तर भरपूर पाऊस पडलाय. तर मला असं वाटतं त्या पावसामध्ये पण बरेचसे क्षार वाहून गेले असतील. तर अशा पद्धतीमध्ये पण थोडेसे संस्कार जमिनीवर केले जर पाऊस चांगला असेल तर क्षार शेतातून बाहेर वाहून जाण्यासाठी त्याची मदत होऊ शकेल. नक्कीच सर. मंडळी, बरंच काय जाणून घ्यायचं आहे आजच्या विषयाला अनुसरून, पण त्यादेखील एक छोटीशी विश्रांती. मंडळी, ब्रेकनंतर पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचं कृषी दर्शन कार्यक्रमामध्ये मनापासून स्वागत. आज कृषी दर्शनमध्ये चर्चा सुरू आहे समुद्रालगतच्या पाणथळ व क्षार जमिनींचे व्यवस्थापन, असा हा विषय. या विषयावर मार्गदर्शन करण्यासाठी आपल्यासोबत दोन महानुभव तज्ज्ञ आहेत. डॉक्टर अंजली पारसनीस टेरी या संस्थेमध्ये प्रमुख शास्त्रज्ञ म्हणून कार्यरत आहेत आणि बेलापूर CBD नवी मुंबईतून त्या इथे कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी आल्यात. त्यानंतर आपल्यासोबत दुसरे तज्ज्ञ आहेत डॉक्टर KD पाटील सर. आपल्याला कल्पना आहे की खार जमीन शास्त्रज्ञ म्हणून ते कार्यरत आहेत. खार जमीन संशोधन केंद्र आहे पनवेलला, तिथे आहेत. तिथून ते आलेले आहेत रायगड जिल्ह्यातून कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी. एक फोन आला तर आपण, मला वाटतं काहीतरी तांत्रिक अडचणीने तो फोन कनेक्ट होऊ शकत नाही. तर मॅडम, एक मला प्रश्न आपल्याला विचारायचा होता, पण ब्रेकमध्ये आपण मला सांगितलं की आत्ता जर सरांनी जे उत्तर दिलं क्षार जमिनीविषयी, तर त्याचं जर आपल्याला रिक्लेम करायचं किंवा त्याला आपल्याला व्यवस्थित करायचं असेल, एक शेतकऱ्यांनी प्रवीणने मला वाटते प्रश्न विचारला होता. तर आपण सांगितलं की आपल्याकडे पण एक छोटंसं उत्तर त्या प्रश्नाला अनुसरून आहे. काय सांगता येईल? सर, जैवतंत्रज्ञानाने आता खूप प्रगती केली बायोटेक्नॉलॉजी. बायोटेक्नॉलॉजी, बरोबर. की ज्याच्यामध्ये जीवाणू असतात, नैसर्गिकरित्या असलेले काही फंगस असते की ज्याचा वापर होऊ शकतो. तर आमच्या संस्थेने सुद्धा असं एक फर्टिलायझर, ज्याला खत म्हणू शकतो, असं निर्माण केलेलं आहे की जे जमिनीमध्ये मिसळलं तर हे जे मायक्रो ऑर्गॅनिझम्स असतात, जे जीवाणू असतात, तर ते एक्सेस म्हणजे ज्याला जास्ती करून जे क्षार असतात ते शोषून घेण्याची त्यांची क्षमता असते. कारण त्यांच्या भोवती एक आवरण असतं आणि त्या आवरणामध्ये ते हे सगळे घटक शोषून घेतात आणि त्याच्यामुळे जमिनीची क्षारता कमी होऊ शकते. पण अर्थात जेव्हा तुम्ही प्रत्येक वेळी जेव्हा खारं पाणी जेव्हा त्या जमिनीत येणार आहे तेव्हा प्रत्येक वेळी तुम्हाला हे खत पण घालण्याची त्याच्यासाठी गरज असते. आणि असं खत तुम्ही तुमच्या शेतातही निर्माण करू शकता किंवा जे अवेलेबल आहे मार्केटमध्ये तेही तुम्ही त्याच्यासाठी अप्लाय करू शकता. मॅडम, एक छोटासा प्रश्न असा आहे की जर आता क्षारपड जमीन आहे, खार जमीन आहे आणि आपण असं सांगितलं की अनेक संस्कार जरी केले आणि क्षारयुक्त जमिनीतून क्षार कमी करण्याचा प्रयत्न केला, तर आपण असं सांगितलं की अशा प्रकारचं जैविक खत आपल्याकडे आहे ज्याच्यामध्ये अशा प्रकारचे जीवाणू आहे की हे जे क्षार आहे शोषून घेतात आणि त्याचा जो सामू आहे म्हणजे तो कमी करता येईल, आपल्याला जमीन पूर्ववत आणण्याचा आपण प्रयत्न करू शकतो. आता महत्वाचं असं आहे की आपण सांगितलं की हे खत आपण शेतकरी पण तयार करू शकतात. तर कल्चर यासाठी लागतं. तर कल्चर जे आहे ते आपली संस्था पुरवते. कल्चर आमची संस्था पुरवते. त्याशिवाय ज्या मुख्य शासकीय संस्था आहेत आणि त्याचबरोबर ॲग्रिकल्चरल कॉलेजेस आहेत, त्या ॲग्रिकल्चरल कॉलेजेसमध्ये सुद्धा हे कल्चर अवेलेबल होऊ शकतं. आणि जर आम्हाला तसा संपर्क केला तर आम्हीही ते कल्चर पुरवू शकतो, पुरवठा त्याचा करू शकतो. एक फोन येतोय नाशिकवरून. हेमंतराव काय विचारू इच्छितात? विचारा. नमस्कार. अच्छा, नमस्कार. हेमंत दांडेकर बोलतोय. कर्नल साहेब नमस्कार, बोला. हा, नमस्कार. आता एक क्षारयुक्त जमिनीमध्ये विचारा. समजा खजुराची झाडं किंवा पामची झाडं हे लावू शकतो का? बरं, चालेल, धन्यवाद. प्रश्न कळलाय आपला. सर, त्यांनी असं विचारलंय की क्षारयुक्त जमिनीमध्ये आपण खजुराची झाडं किंवा ताडगोळ्यांची झाडं याची लागवड आपण करू शकतो का? कारण डेझर्टमध्ये तर डेट पामची लागवड केली जाते, म्हणजे मी इस्रायलला स्वतः बघितलंय. काय सांगता येईल? हो, नक्कीच. पाम किंवा जे यांनी विचारलेले होते खजुराची झाडं, याची लागवड नक्कीच करता येईल. कारण ते क्षार सहनशील असे वृक्ष आहेत. आणि आपल्या सांगली जिल्ह्यामध्ये जे अतिसिंचनाने जे जमिनी क्षारयुक्त झालेल्या आहेत
आणि त्या अशा विभागामध्ये ताड लागवड किंवा खजुराच्या झाडांची लागवड याची प्रक्रिया सध्या सुरू आहे आणि त्याचं उत्पादनही मिळू लागलेलं आहे. तर क्षारयुक्त जमिनीमध्ये आपण ह्या क्षार शोषण करणारे जे झाडं आहेत, वृक्ष आहेत, त्याची नक्कीच लागवड करू शकतो. मॅडम, आता पाणथळ जमिनीविषयी आपण वेटलँडविषयी जेव्हा बोलतो तर त्याचं व्यवस्थापन अत्यंत महत्त्व आहे. म्हणजे पर्यावरणाचं संवर्धन आपण म्हणतो की झालं पाहिजे, त्याचं व्यवस्थापन अत्यंत महत्त्वाचं आहे. ते कसं करायचं आणि त्याचं खरंच काय महत्त्व, काय सांगता येईल? पहिली गोष्ट म्हणजे त्याच्यावर जी अतिक्रमण होत असतात, ज्याला आपण औद्योगिकीकरण म्हणतो, शहरीकरण, त्याच्यामुळे खूप डेब्रिस त्याच्यामध्ये डंप केली जाते, खूप कचरा त्याच्यामध्ये साठवला जातो. सगळीकडे जे आहे ते झालं गेलं गंगेला मिळालं असं म्हणून आपण सगळं पाण्यामध्ये निर्माल्य असो, प्लास्टिक असो, सगळं प्रत्येक गोष्ट त्याच्यात घालतोय. पूर्वीच्या वेळी कसं होतं की माणसं पाणवठ्यावरती जायची, पाणी आणायला जायची, तिथे त्यांचा संपर्क असायचा या गोष्टींशी. पण आता ह्या गोष्टींशी काही संपर्कच नाहीये. जेव्हा आपल्याला नळानं पाणी येतं तेव्हा आपण कुठल्याच पाणवठ्यावर जात नाही, त्याची स्थिती काय आहे ते बघत नाही. आणि ह्याच्यामुळे पाणवठ्यांची अत्यंत दुरवस्था झालेली आहे. आता तुम्ही जर ह्या चित्रात बघितलं तर ह्या चित्रामध्ये तुम्हाला दिसून येईल की तिथे पाणी आहे, आजूबाजूला कचरा आहे आणि एकदम सिमेंटचा एक बंधारा आहे. तर जर नॅचरली जर आपण बघायला गेलं तर असं कुठल्याच पाणवठ्याच्या बाबतीत तुम्हाला असं आढळणार नाही. तिथे कमळं असतील, आणखीन काही वृक्ष झाडं असतील आणि मगच माती असेल आणि मग मोठी झाडं असतील. पण ह्याला ज्याला आपण रिपॅरियन झोन म्हणतो की पाणथळ जमिनीच्या शेजारी जो असलेला जो भाग आहे तो अतिशय महत्वाचा असतो. त्यामुळे एक तर पाणी पण शुद्ध होतं, येणारी जमिनीवरची धूप असते ती पण थांबवून धरली जाते आणि तिथे विविध प्रकारचे जीवजंतू त्याच्यामध्ये राहू शकतात आणि गाळ साचत नाही आणि गाळही साचत नाही. त्यामुळे पाणी शुद्ध राहतं तुमचं. पण आता ही जी अवस्था जी आपण तयार केलेली आहे तर प्रत्येक वेळी जेव्हा पाणथळ जमीन असते त्याच्या आजूबाजूची झाडं वृक्ष कशी आहेत, त्याच्यामधली बायोडायव्हर्सिटी कशी आहे, ती कशी त्याची जतन करायला पाहिजे, हे सगळ्यात पहिली आपली जबाबदारी आहे. आणि त्याच्यासाठी त्याच्यामध्ये सिमेंट कसं जाणार नाही, प्लास्टिक, कचरा, इतर गोष्टी कशा जाणार नाहीत. म्हणजे लोकसहभाग सुद्धा महत्वाचा आहे, अत्यंत प्रत्येकाची जबाबदारी आहे. एक फोन घेऊया. औरंगाबादहून श्रीराम काय विचारू इच्छितात? विचारा. श्रीरामजी नमस्कार. नमस्कार सर. विचारा. आपलं ते खारे पाणीचं प्रश्न विचारायचं सर तुम्हाला. आपलं खारं पाणी विहिरीला तर मोसंबीचा बगीचा लावला होता. कशाचा? तर ते चालत नाही याचं कारण. बगीचा कशाचा होता? मोसंबीचा. म्हणजे मराठवाड्यामध्ये आहे का? हा, मराठवाडा. बरं. आणि मग आता बागेची काय अवस्था आहे? बागे म्हणजे असं झाड एकदम तेजवर चालत नाही, असं सुकल्यानंतर आता पाणी भरपूर आहे. बरं. विचारूया सरांना. आपण फोन ठेवू शकता आपण. बरं. सर काय सांगताय? प्रश्न हा विहिरीच्या पाण्याचा किंवा ट्यूबवेलचा असू द्या. जेव्हा पाणी आपण पिकांसाठी वापरतो आणि त्या पाण्यामध्ये जी क्षारता असते त्याचं पृथक्करण करून घेणं हे फार गरजेचं आहे. जसं आपण माती परीक्षण करून मातीची क्षमता बघतो त्याचप्रमाणे पाण्याची क्वालिटीज काय आहेत, ते सिंचनाच्या लायक आहेत की नाही हे बघणं फार गरजेचं आहे. त्यामध्ये काही गुणधर्म तपासले जातात, सामू तपासला जातो, क्षारांचं प्रमाण किती आहे ते तपासलं जातं आणि त्याचा विपरीत परिणाम प्रत्येक पिकावर होईल की नाही ते तपासलं जातं. सर्वसाधारणतः सिंचनाच्या पाण्याचं सामू जर 7.5 किंवा 8च्या वर असेल तर आणि त्याच्यामध्ये असणारी क्षारता ही 4 डेसिसायमन पर मीटरच्या पेक्षा जास्त असेल तर ती सिंचनास अयोग्य होतं, पिकास हानी पोचते. त्याचबरोबर जमिनीची जी हेल्थ आहे तीही खराब करण्यास मदत करतं. अशा प्रकारचं पाणी हे न वापरणं तर योग्य होईल आणि जमिनीचे आरोग्य टिकून राहील. डॉक्टर साहेब, आता एक महत्त्वाचा प्रश्न असा की श्रीराम यांनी औरंगाबादून जो प्रश्न विचारला की बोरवेल असेल किंवा विहिरीच्या माध्यमातून जर सिंचन करत असतील ते मोसंबीच्या झाडांना आणि पाणी खारं असेल तर खरंच पिकांना ते चालणार नाही, कारण आपण जे पाणी पिऊ शकतो तेच पिकांना हवं असतं. पण सर, अशा परिस्थितीमध्ये असं म्हणतात, आता आपले राज्याचे माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांनी सांगितलं की मागेल त्याला शेततळ. तर पावसाच्या पाण्याचं नियोजन केलं आणि जर शेतामध्ये शेततळं केलं आणि जर पाणी साठवलं तर त्या पाण्याचा सिंचनासाठी उपयोग ते नक्कीच करू शकतात. हो, नक्कीच. तर म्हणजे प्रॉब्लेम्स आहेत, आपल्याकडे अडचणी असतात, संघर्ष करावा लागतो. पण मला वाटतं अडचणींमधूनच माणसाला मार्ग सापडतो. मला असं वाटतं श्रीरामजी की आपण शेततळ्याचा उल्लेख केला आणि आपण जर शेततळं केलं, कारण आता या 2015चा खरीप हंगाम जर आपण बघितला तर भरपूर पाऊस पडला, तर जर शेततळं केलं असतं तर भरपूर पाणी साठलं असतं प्लास्टिकचं आवरण त्याच्यामध्ये ठेवून आणि त्याचा जर सिंचनासाठी वापर केला असता तर मला असं वाटतं की मोसंबीची बाग आपण वाचवू शकतो विपरीत परिस्थिती
परिस्थितीमध्ये आणि उत्पादन, अपेक्षित उत्पादन नाही पण उत्पादन नक्की घेऊ शकतो. मॅडम, एक प्रश्न असा आहे की जेव्हा शेतकरी किंवा संस्था आपण म्हणताय की पाणथळ जमिनीचं व्यवस्थापन झालं पाहिजे, वेटलँडचं मॅनेजमेंट व्यवस्थित झालं पाहिजे, काही केस स्टडीज आपल्या आहेत का की आपण त्याचा अभ्यास केला आहे आणि तिथे खूप चांगलं काम झालं आहे किंवा आपल्या संस्थेने अप्रतिम असं काम केलं आहे मुंबईच्या आसपास किंवा दुसऱ्या कुठल्या गावात, काय सांगता येईल? आमच्याकडे असे खूप उदाहरणं आहेत, खूप अतिशय इंटरेस्टिंग उदाहरणं आहेत की जिथे हे पाणथळ जमिनींचं संवर्धन केलं गेलंय, त्या वाचवल्या गेल्या आहेत. शहरामध्येही आहेत आणि खेड्यामध्येही आहेत. तर खेड्यामध्ये मुख्यत्वे आम्ही बघितलं की कोकण किनारपट्टीमध्ये जिथे जिथे पाणथळ जमिनी आहेत त्याचं महत्त्व त्यांना समजलं. त्यांना हे समजलं की तिथे जसं तुम्ही आता म्हणालात की पावसाचं पाणी जर तिथे साठलं ते जमिनीमध्ये झिरपलं आणि त्याच्या मार्फत जी क्षारता असते ती कमी होऊ शकणार आहे. त्यामुळे प्रत्येक पाणवठा हा आपल्यासाठी महत्वाचा आहे. तर कोकणामध्ये आम्ही असं बघितलं की काही शेतकरी गटांनी एकत्र येऊन जिथे खारलँड म्हणतात की समुद्राचं आणि खाडीचं पाणी एकत्र येतंय, जिथे गोड पाणी पण आहे आणि खारं पाणी पण आहे, तर तिथे ज्या आपल्या लोकल व्हरायटीज ज्या आहेत, स्थानिक व्हरायटीज ज्या आहेत भाताच्या, की ज्याला अनन्यसाधारण महत्व आहे, आपल्या आहारामध्ये पण आहे आणि बायोडायव्हर्सिटी मेंटेन करण्यासाठी पण आहे. तर अशा शेतकऱ्यांच्या गटांनी एकत्र येऊन जिथे पूर्ण कचरा साठलेला होता, गाळ साठलेला होता, अशी जमीन त्यांनी व्यवस्थित साफ केली. तिथलं जे वेटलँड होतं ते परत त्यांनी प्रिझर्व्ह केलं. तिथे ह्या स्थानिक व्हरायटीज लावल्या आणि त्याचं त्यांना खूप प्रचंड प्रमाणात उत्पन्नही आलं. त्यांनी कोरगुट नावाची जी व्हरायटी आहे, जी गोवा आणि महाराष्ट्राच्या बॉर्डरवर लावली जाते, तर त्या व्हरायटीचं त्यांनी जतन केलं आणि ती लावली. त्याचबरोबर त्याच्यामध्ये असलेलं लोहाचं प्रमाणही खूप जास्ती आहे, जे आपल्या आहारामध्ये असण्याची गरज आहे. त्यामुळे ह्या स्थानिक व्हरायटी लावणं आणि ही वेटलँड्स संवर्धन करणं हे काळाची गरज आहे आणि हे खूप चांगलं उदाहरण आहे. त्याचबरोबर शहरामध्ये असं दिसून येतं आजकाल की बिल्डिंग्स बांधण्यासाठी सगळी तळीही बुजवली जातात. पूर्वीच्या काळी जर बघितलं तर बंगलोर शहर हे सुद्धा तळ्यांचं शहर म्हणून ओळखलं जायचं, पण आता तिथे 40% सुद्धा तळी उरलेली नाहीयेत. जर तळीच उरली नाहीत तर हे पाणी झिरपणार कसं जमिनीमध्ये, आणि जे आपल्याला गोडं पाणी जे हवं आहे भूगर्भामध्ये, जो साठा निर्माण व्हायला हवा तो निर्माण होणार कसा. या दृष्टीने सुद्धा नवी मुंबईमध्ये एका लोकसहभागातून पूर्णपणे एक तळ वाचवलं गेलं. नाहीतर त्याच्यामध्ये डेब्रेस भरून तिथे इमारत उभी होणार होती, पण लोकांनी पुढाकार घेतला, त्यांनी शासनाला विरोध दर्शवला, अतिशय न्यायमार्गाने त्यांनी त्यांचा लढा हे केला आणि त्याच्यामुळे ते एक तळ वाचलेलं आहे. त्या तळ्यामध्ये आज खूप फ्लेमिंगोज येतात, खूप मायग्रेटरी बर्ड्स येतात. आणि एक दुसरी गोष्ट अशी असते की जेव्हा शहरं निर्माण होतात तेव्हा बिल्डिंग्सच्यामुळे अर्बन हीट आयलँड इम्पॅक्ट, ज्याला आपण उष्णता म्हणतो, तर ती खूप निर्माण होत असते. जर ही तळी जर आसपास असतील तर त्याच्यामुळे आपलं तापमान कमी व्हायला मदत होते. एक फोन घेऊया मॅडम. हो सर. अकोल्याहून केडी श्रीवास काय विचारू इच्छितात? विचारा. हॅलो, नमस्कार. नमस्कार. विचारा, प्रश्न विचारा सलग लवकर. हॅलो, माझा प्रश्न होता, हो विचारा. क्षारयुक्त जमिनीमध्ये कोणती पिकं घ्यायची आणि चुनखडयुक्त जमिनीमध्ये कोणती पिकं घ्यायची? बरं, विचारूया सरांना. सर, क्षारयुक्त जमिनीमध्ये आणि चुनखडी ज्याच्यामध्ये त्याच्यामध्ये कोणती पिकं घ्यायला पाहिजे? पिकं घेताना त्या पिकांची क्षार प्रतिकारक शक्ती ही तपासणं गरजेचं आहे. आणि अशा पिकं घेत असताना अशी क्षार प्रतिकारक काही पिकं आहेत, उदाहरणतः तेलतड सांगितलं, ऊस सुद्धा एक प्रतिकारक आहे. त्याचप्रमाणे मुळा, भाजीपाल्यामध्ये मुळा आहे, टोमॅटो आहे, पालक आहे, असे भाजीपाला वर्गीय पिकं सुद्धा घेता येतात. गव्हाचं सुद्धा उदाहरण दिलं तर त्याच्यामध्ये सुद्धा काही क्षार प्रतिकारक अशा जाती आहेत. आता कुठल्या विभागाला कोणती पीक पद्धती वापरली जाते त्याप्रमाणे तिथे त्याचा अवलंब करून क्षार प्रतिकारक जाती ह्या प्रत्येक विद्यापीठाने निर्माण केलेल्या आहेत आणि त्या प्रसारित सुद्धा केलेल्या आहेत. तर आपल्या रिजनसाठी कोणतं पीक घ्यायचं आहे त्याप्रमाणे त्या विद्यापीठातनं क्षार प्रतिकारक तुम्हाला बियाणं हे मिळू शकेल. मला असं वाटतं सर, ते अकोल्यावरून त्यांनी प्रश्न विचारला आणि अकोल्यालाच डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ आहे, तिथे जर ते गेले तर मला असं वाटतं याविषयी त्यांना खरंच सखोल मार्गदर्शन मिळू शकतं. मंडळी, आजचा जो विषय त्याला अनुसरून बरंच काही जाणून घ्यायचं आहे, पण त्याआधी घेऊया छोटीशी विश्रांती.
मंडळी, ब्रेकनंतर पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचं कृषी दर्शन कार्यक्रमामध्ये मनापासून स्वागत. आज कृषी दर्शनमध्ये चर्चा सुरू आहे. समुद्रलगतच्या पाणथळ आणि खार जमिनींचे व्यवस्थापन हा विषय आहे. आणि आज आपल्याला तज्ज्ञ लाभलेत डॉक्टर अंजली पारसनीस. टेरी या संस्थेमध्ये प्रमुख शास्त्रज्ञ म्हणून कार्यरत आहेत. CBD बेलापूर नवी मुंबईमधून कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी आलेत. त्यानंतर आपल्यासोबत आहेत डॉक्टर KD पाटील सर. आपल्याला कल्पना आहे की खार जमीन शास्त्रज्ञ म्हणून कार्यरत आहेत. खार जमीन संशोधन केंद्र आहे पनवेलला, जिल्हा रायगड येथे, जे डॉक्टर बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ दापोली, जिल्हा रत्नागिरी याच्या अंतर्गत येतं. मला एक प्रश्न विचारायचा होता मॅडमला, पण पुणे जिल्ह्यातून पुण्याहून एक फोन येतोय. सत्यवान काय विचारू इच्छितात? नमस्कार, विचारा. सत्यवानजी विचारा. हा, नमस्कार साहेब. नमस्कार. पाटील साहेबांना प्रश्न आहे. बोला. की सर्व शेतकरी चारपट. हा, नमस्कार साहेब. विचार प्रश्न. सर्व आपल्या टीव्हीचा आवाज कमी करा आणि सलग प्रश्न विचारा. सर्व शेतकरी आहे ना सर्व शेतकरी आहे ना चारपट जमिनीच्या बाबतीत कुठली पिकं घ्यायची किंवा काय असं विचारतात. पण आमचं म्हणणं असं आहे की सेंद्रिय भाजीपाला उत्पादन करताना चारपट जमिनीमध्ये कुठल्या पद्धतीचे सेंद्रिय खत व्यवस्थापन केल्याच्या नंतर त्याची तीव्रता कमी होऊन पिकात अधिक जोमाने येईल. चालेल. हा प्रश्न जर असेल तर आपण विचारूया सरांना. मला असं वाटतं सर, या प्रश्नाचं मॅडमनी पण मगाशी एक उत्तर छान दिलेलं आहे. तर मला वाटतं दोघांनी या विषयावर प्रकाश टाकला तर बरं होईल. काय सांगता येईल सर? क्षारपट जमिनी ह्या मागाशी मी सांगितल्या की एकतर समुद्रकिनारी असतात किंवा एरिड झोनमध्ये असतात. आणि अशा जमिनीमध्ये जर आपल्याला पिकं घ्यायची असेल आणि त्या जमिनीची क्षारता कमी करायची असेल आणि सेंद्रिय पिकं घ्यायची असतील तर त्याच्यासाठी आपण सेंद्रिय खतांचा वापर करणं हे गरजेचं आहे. आम्ही पनवेल येथे संशोधनात सांगितलं आहे की 15 टन जर आपण शेणखत वापरलं तर जमिनीची क्षारता कमी होते. सर, हे एकरी आहे की हेक्टरी आहे? हे हेक्टरी आहे. त्याचप्रमाणे काही हिरवळीची पिकं सुद्धा आहेत. उदाहरणार्थ ग्लिरिसिडिया, धेंचा, अशा हिरवळीच्या खतांचा वापर केला तर जमिनीची क्षारता कमी होते. त्याचबरोबर आता काही जैविक, हे मॅडमनी संबोधलं मगाशी त्यांचं संशोधन, परंतु राष्ट्रीय स्तरावर कृषी विद्यापीठामध्ये असे जीवाणूंचे संशोधन होत आहे आणि ह्या जीवाणूंचा वापर करून जमिनीची क्षारता कमी करण्याच्या दृष्टीने प्रयत्न आहेत. आणि हे स्ट्रेन किंवा ह्याची आपल्याला प्रजाती थोड्या दिवसात मिळतील वापरण्यासाठी आणि सेंद्रिय शेती उत्पादित करण्यासाठी ह्यांचा वापर आपल्याला किफायतशीर करता येईल. सर, आपण एक फार छान सांगितलं की हिरवळीच्या खतांचा उपयोग झाला पाहिजे आणि तो होताना दिसत नाही. म्हणजे मी उभ्या देशामध्ये, महाराष्ट्रामध्ये फिरलोय. जवळपास 43,000 गावं आहेत आपल्या राज्यामध्ये. आता ईस्ट आणि वेस्ट आफ्रिकेमध्ये मी स्वतः जाऊन बघितलं की तिथला जो आफ्रिकन शेतकरी आहे तर हिरवळीच्या खतांचा फार मोठ्या प्रमाणावर वापर करतो. आणि मला असं वाटतं आपल्या देशामध्ये, आपल्या राज्यामध्ये शेतकरी करत नाही. तर ते एक महत्त्वाचं कारण की जितके सेंद्रिय पदार्थ जमिनीमध्ये जाईल तितकं जमिनीचं आरोग्य चांगलं राहतं. तर मॅडमला मला याविषयी विचारायचं की मॅडम, जर काही समर्पक उत्तर असेल तर मॅडम सांगतील. आणि मॅडमला हाही प्रश्न मला विचारायचा होता, कारण मगाशी आपण ब्रेक घेतला की केस स्टडीज विषयी आपण बोलत होतो. काय सांगताय मॅडम? सर, असेही शेतकरी आहेत की ज्यांनी बायोटेक्नॉलॉजीचा जे नवीन तंत्रज्ञान आहे त्याचा वापरून काही वेगळ्या पद्धतीने त्यांनी विचार केलाय आणि त्यांनी त्याच्यावर ह्या परिस्थितीवर मात केली की जेव्हा समुद्राचं खारं पाणी येणार आहे त्याला तर तुम्ही थांबवू शकत नाही, पण तिथे जर बंधारा घातला आणि त्या पाण्याचा जर योग्य वापर आपण केला, जे पाणी साठतं पावसाळ्यामध्ये वगैरे, तर त्याचा चांगला वापर होईल. एक स्लाइड मी दाखवू इच्छिते की हे फक्त एक उदाहरणार्थ स्लाइड आहे की ह्या शेतकऱ्यांनी भात आणि त्याच्याबरोबर मासे किंवा प्रॉन्स ह्याचं त्यांनी कल्टिव्हेशन केलं आणि हे जे साठलेलं पाणी आहे हे पावसाचं पाणी साठलेलं आहे. त्याचबरोबर त्यांनी काही असे मासे लावले की ज्याच्यामुळे भाताच्या मध्ये कुठलेही रोगजंतू निर्माण झाले नाहीत आणि त्याचा प्रतिबंध केला गेला. त्याचबरोबर विविध प्रकारच्या अल्गी आहेत की जसं स्पिरुलिना आहे किंवा झोला आहे. अशाही गोष्टी ह्या साठलेल्या पाण्यामध्ये वाढू शकतात की जिथे क्षाराचं प्रमाण जरी जास्ती असलं तरी अशी उत्पादनं जर घेतली आणि नंतर जसं तुम्ही म्हणता तसा हा हिरवा चारा आणि हिरव्या गोष्टी जर जमिनीमध्ये परत मल्चिंग जर त्याचं केलं तर त्याच्यामुळे क्षारता कमी व्हायला खूप मदत होऊ शकते. सर, आता एक क्षार जमिनीमध्ये जर शेती आपल्याला करायची असेल तर किफायतशीर काही पद्धती किंवा आपल्या विद्यापीठाने जे संशोधन केलं किंवा आपल्या संशोधन केंद्राने पनवेलला काय थोडक्यात अजून मार्गदर्शन करता येईल शेतकऱ्यांना? कारण फार मोठी समस्या महाराष्ट्रात जर आपण बघितलं तर विदर्भातला काही भाग, मराठवाड्यातला काही भाग, अनेक ठिकाणी, म्हणजे कोकणाला लागून समुद्रकिनारा असल्यामुळे कोकणातल्या शेतकऱ्यांची ती समस्या आहेच.
पण शेतकऱ्याची खूप मोठी समस्या आहे सर ही. क्षारपट जमीन आणि खारं पाणी आणि सामू जास्त, त्यामुळे सर मग शेतकरी शेती करणं खूप कठीण झालं. काय सांगता येईल? महत्त्वाचं सांगायचं झालं तर खार जमिनीच्या बाबतीत मी सांगू इच्छितो की खार जमिनीचं व्यवस्थापन करायचं असेल किंवा आपल्याला अधिकाधिक उत्पादन घ्यायचं असेल तर आपण समुद्राचं पाणी भरतीद्वारे येतं की ज्याची उंची मी सांगितली 5 ते 6 मीटरपर्यंत उंच होतं नॉर्मलपेक्षा भरतीच्या वेळी, आणि हे महिन्यातनं 2 वेळा अशी परिस्थिती निर्माण होते. आणि हे येणारं पाणी थांबवायला पाहिजे, त्याच्यासाठी बाह्य काठा बांधायला पाहिजे. बाह्य काठा की ज्याला एम्बॅकमेंट म्हणतात, ह्या एम्बॅकमेंटचं बांधकाम व्यवस्थित करायला पाहिजे. समुद्राच्या बाजूने दोनाच एक स्लोप द्यायला पाहिजे, जमिनीच्या बाजूने एकाच एक स्लोप द्यायला पाहिजे. समुद्राच्या बाजूने त्याला मँग्रोव्हची लागवड करायला पाहिजे, जमिनीच्या बाजूने त्याला शूल, मार्वेल इत्यादीचं लागवड करायला पाहिजे, गवतांची. त्याचप्रमाणे ह्या बंधाऱ्याला समुद्राच्या बाजूने पिचिंग करायला पाहिजे. पिचिंग केल्यामुळं भरतीच्या पाण्याचा मारा न होता हा बंधारा टिकू शकतो. त्याला एक उघाडी सुद्धा पुरवायला पाहिजे. सर एक फोन घेऊया. नक्कीच. राहुरीवरून अहमदनगर जिल्ह्यातून एक फोन येतोय. सुनील काय विचारू इच्छितात? नमस्कार, विचारा. विचारा सुनील भाऊ, विचारा. जर खारं पाणी असेल तर ऊसासाठी काही वेगळं रासायनिक खताचं व्यवस्थापन करावं लागतं का? हो सुनील भाऊ, तुमचा प्रश्न कळला, आपण सरांना विचारूया. सर त्यांनी सांगितलं की खारं पाणी आहे तर खत व्यवस्थापन कसं व्हायला पाहिजे. आणि मला असं वाटतं की राहुरी तालुका आणि नगर जिल्ह्यातून बरेच शेतकरी जेव्हा खारं पाणी आहे किंवा खार जमीन आहे तर 265 या वाणाची लागवड करतात. म्हणजे 86-032च्या ऐवजी 265 जे वाण आहे त्याची लागवड करतात आणि त्याची उत्पादकता आणि उत्पादन पण चांगलं आहे. तरी पण आपण तज्ज्ञांना विचारूया. सर काय सांगता येईल? खारं पाणी वापरत असताना खत व्यवस्थापन त्यांनी सांगितलं, काय खत काळजी घ्यायला पाहिजे? व्यवस्थापनाची काय काळजी घ्यायला पाहिजे, कारण जेव्हा खारं पाणी वापरतो तेव्हा वनस्पतीची अन्न घेण्याची क्षमता ही कमी होते आणि त्यामुळं अन्न पानापर्यंत पोचण्याची जी क्रिया आहे, जी एन्झायमिक क्रिया आहे, ती सुद्धा कमी होते आणि रोप करपण्याची किंवा सुकण्याची क्रिया होते. अशा अनेक हानीतना ते झाड जात असतं. ते बोलत नाही आपल्याशी म्हणून आपल्याला कळत नाही, परंतु ह्या हानी होत असतात. आणि जर तुम्हाला क्षारयुक्त जर पाणी वापरायचंच असेल तर तुम्ही समजा 100 किलो नत्र देत असाल तर जरा एक अन्नद्रव्याचे सेंद्रिय खतांचा वापर वाढवायला पाहिजे. थोड्याफार प्रमाणात तुम्ही जी खतं देतात त्याच्यात वापर वाढवला तर आपल्याला त्या पिकापासून अधिकाधिक उत्पादन मिळू शकेल. थोडक्यात सर असं आहे की समजा खारपट जमीन आहे, खारं पाणी आहे आणि त्यात आपल्याला खतं द्यायची आणि रासायनिक खतं जर आपण दिली आणि ते जर माती परीक्षण करून जर आपण नाही दिली तर त्यामुळे अजून सामू वाढू शकतो, जमिनीचा EC वाढू शकतो, pH वाढू शकतो आणि पिकाला हानी पोहोचू शकते. तर सरांनी असं सांगितलं की पहिले मृद परीक्षण म्हणजे माती परीक्षण झालं पाहिजे आणि माती परीक्षणानुसारच खतांचा अवलंब झाला पाहिजे. आणि शक्यतो जर आपण सेंद्रिय खतांचा आपण जर अवलंब केला तर आपण नक्कीच पीक घेऊ शकतो. आणि मगाशी मी सांगितल्याप्रमाणे जर ऊसाची लागवड आपल्याला करायची असेल तर 265 वाण, कारण मी बरेच राहुरीच्या शेतकऱ्यांना भेटलोय या कार्यक्रमाच्या माध्यमातून, आपण त्यांची इंटरव्ह्यू घेतल्यात, तर या वाणाचा जर वापर केला तर आपण किफायतशीर उत्पादन नक्की घेऊ शकतो. मॅडम, आता बरेच वेळा पाणथळ जमीनचा जेव्हा आपण विचार करतो आणि आपण जेव्हा सांगितलं की वेटलँड, तर अतिक्रमण म्हणजे मुंबई शहराचं मी आपल्याला सांगतो की बरेचशा म्हणजे आपण बघितलं तर मँग्रोव्ज जे आहेत म्हणजे तिन्ही स्पीसीज ॲव्हिसिनिया, सॅल्व्हाडोरा आणि रायझोफोरा, हे तिन्ही स्पीसीज फार क्वचित तुम्हाला दिसतात. काही लोकांनी तिथे भराव केलेला आहे. ते सगळे कांदळवन नाहीसे होत चाललेलं आहे, त्याच्यावर अतिक्रमण होत चाललेलं आहे. तर हे सगळं आता वाचलं पाहिजे, कारण शेवटी हे कांदळवनांनीच मानवाचं संरक्षण केलेलं आहे वेळोवेळी जेव्हा जेव्हा पूर आलेला आहे. काय सांगता येईल मॅडम, काय करता येईल, जनजागृती कशी करता येईल? सगळ्यात लोकसहभाग सगळ्यात महत्त्वाचा आहे. आणि आजच जर तुम्ही बातमी वाचली असेल तर मुंबईच्या आजूबाजूची जी कांदळवनं आहेत तर त्याचं नष्ट होण्याचं प्रमाण हे कमी झालंय. हे कशामुळे झालं? एक तर शासनाने त्याला व्यवस्थित आधार दिला, कोर्टाने त्याला आधार दिला की जिथे कांदळवन असेल आणि त्याच्यावरती जर कोणी अतिक्रमण केलं तर त्यांना कायद्याने शिक्षा आता होते आणि त्या भीतीमुळे सुद्धा लोक करत नाहीत. पण तरीही काही उपद्रव करणारे घटक असतात आणि त्याच्यामुळे लोकसहभाग किंवा त्यांनी सतर्क राहून वेळोवेळी सांगणं किंवा जे हेल्पलाईन दिलेले असतात त्याच्यावरती फोन करणं हे खूप गरजेचं आहे.
आणि ते शेवटी आपलं पर्यावरण आहे, त्यामुळे त्याचा कसा आपण योग्य वापर करायचा, त्याला कसं संवर्धन करायचं हे शेवटी आपल्यालाच समजणार आहे. आज शाळेतली कितीतरी मुलं आहेत ती या उपक्रमांमध्ये सहभागी होतात, ज्याच्या देखरेख करणं एखाद्या परिसराची, मॅनग्रोव्हची, ह्याच्यासाठी पण ते सक्रिय असतात. आणि आमच्या परिसरामध्ये अशी खूप शाळेची मुलं जाऊन कधीही हेल्पलाईनवरती फोन करतात की इथे इथे मॅनग्रोव्ह जाळतायत, तुम्ही लवकर या आणि आगीचे बंब पाठवा. तर त्याच्यामुळे कित्येक वेळा आग वाचवली गेलेली आहे आणि ह्या मॅनग्रोव्हचं संवर्धन झालंय आणि त्याचा आज आपल्याला परिणाम जो अपेक्षित आहे तो आज दिसून येतोय. एक फोन घेऊया मॅडम. हो, जरूर. संदीपजी काय विचारू इच्छितात परभणीवरून? संदीपजी नमस्कार, विचारा. हॅलो. हा संदीपजी विचारा. सर माझा प्रश्न असा आहे, चोपन आमच्या भाषेत, ग्रामीण भाषेत चोपन जमीन म्हणते, तर बोला. परत एकदा प्रश्न विचारा सलग मोठ्याने. चोपन जमिनीची म्हणजे उगवण शक्ती कमी होते, त्यासाठी काय उपयोग केला पाहिजे? विचारूया सर, प्रश्न कळलाय. सर, चोपण जमीन आहे आणि मराठवाड्यातून प्रश्न आहे, परभणीतून. तर उगवण नाही होत बऱ्याच वेळा पिकांची, काय उपाय करायला पाहिजे? चोपण जमिनी म्हणजेच क्षारयुक्त जमिनी आहेत. क्षारांचं प्रमाण त्या जमिनीमध्ये जास्त प्रमाणात असतं आणि नक्कीच मी मगाशी सांगितलं की क्षार या जमिनीत असल्यामुळं. सर, एक महत्त्वाचा प्रश्न मला विचारायचा होता, तेवढ्यात आपण ब्रेक घेतला, की खार जमिनी तर सर्वत्र आहे. आता शेततळ्यांचं काय महत्त्व आहे खार जमिनींमध्ये? खार जमिनीमध्ये शेततळ्यांचं अनन्यसाधारण महत्त्व आहे. महत्त्वाचं पहिलं म्हणजे जर शेततळं असेल तर त्या शेततळ्याभोवतालची जमीन आहे ती, त्याच्यामधले क्षार आहेत ते कमी प्रमाणात होतात. म्हणजे जी सॅलिनिटी आहे, ती क्षारता आहे, ती तळ्याभोवती कमी होऊन आपल्याला अधिकाधिक उत्पादन मिळू शकतं. सर, मला असं म्हणायचं की याच्यावर बरेचसे उपाय आपल्याला करता येतील. मॅडम, मला एक छोटासा प्रश्न आपल्याला विचारायचा आहे की खारफुटी अत्यंत महत्त्वाची आहे, त्याचं संवर्धन आणि कांदळवनाचं महत्त्व आणि क्षेत्र किती आहे आणि ते घटत चाललंय असं आपण मगाशी सांगितलं, काय सांगता येईल आपल्याला? जवळजवळ 40% जास्ती कांदळवनाचं क्षेत्र आहे आणि काही ठिकाणामध्ये त्याचं व्यवस्थित संवर्धन होतं आणि त्याच्यामुळे ते वाढतंय, पण बऱ्याचशा ठिकाणी तिथे अतिक्रमण झाल्यामुळे त्याचं कमी होत चाललंय. तर या दृष्टीने आता मुंबईच्या आजूबाजूला त्यांनी कांदळ वनाच्यासाठी किंवा त्याची रोपं लागवड करण्यासाठी त्याच्या नर्सरी सुरू केल्यात, जो माझ्या मते अत्यंत स्तुत्य उपक्रम आहे, जो नागरिकांनाही करता येतो. शाळेतल्या मुलांना, कॉलेजच्या मुलांना त्यांच्या सहभागातून आपल्याला ही रोपं तयार करता येतात आणि जिथे कुठे त्याचं डिग्रेडेशन, ज्याला म्हणतो की जाळपोळ झाले, तिथे सिमेंट टाकलंय, अशा ठिकाणी ही रोपं आपण नेऊन लावू शकतो, जे सहजरित्या प्रत्येकाला करता येण्यासारखी गोष्ट आहे. आणि ह्या नर्सरीज अधिकाधिक कशा येतील आणि त्याच्यामुळे कांदळवन कसं त्याचं संवर्धन होईल हे बघणं गरजेचं आहे. असंही लक्षात आलं की जर कांदळवन असेल आणि त्याच्यामुळे पुराचं पाणी आत आलं तर ते जिथे कांदळवन आहे तिथे त्या भाताची रोपं पटकन परत रुजू शकली किंवा त्याला पटकन परत बी धारणा होऊ शकली. त्यामुळे भाताची शेती किंवा मत्स्य शेती याच्या संवर्धनासाठी सुद्धा आपल्याला कांदळवनाची अत्यंत आवश्यकता आहे. मला एक मॅडम अजून एक प्रश्न आपल्याला विचारायचा आहे की आपण सांगितलं की कांदळवन किंवा मँग्रोव्ज आणि याविषयीची जनजागृती, आणि आपण सांगितलं की शाळेतल्या मुलांना, कॉलेजच्या विद्यार्थ्यांना नेचर ट्रेल पण होतात, विद्यार्थी येतात, भेटी देतात आणि बघतात वेटलँडला. याविषयीचं एक प्रशिक्षण त्यांना देणं गरजेचं आहे, पॉवर पॉईंटच्या माध्यमातून त्यांना सांगणं गरजेचं आहे. त्यामुळे अशा प्रकारचं प्रशिक्षण आपण देता का? आणि दुसरा एक मला प्रश्न असा आहे की जेव्हा आपली संस्था टेरी एक अत्यंत चांगलं काम करत आहे पर्यावरणाच्या संवर्धनासाठी, तर एखादं काम करायचं असेल, एखादा उपक्रम राबवायचा असेल तर फंड्स लागतात, तर आपल्याला शासन किंवा काही संस्था आहेत का, त्यांची मदत आपल्याला अभिप्रेत असते का? दोन प्रश्न मला विचारायचे होते. आम्ही पाणथळ जमिनींचं संवर्धन किंवा यूथ किंवा शाळेतली मुलं ह्यांना घेऊन किंवा सामान्य नागरिक आम्ही प्रत्येकापर्यंत पोहोचू इच्छितो आणि ह्याच्या संवर्धनासाठी जेवढे कार्यक्रम राबवता येतील तेवढे राबवू इच्छितो. याच्यासाठी आम्हाला सरकारची मदत होते, त्याचबरोबर कितीतरी दानशूर लोक आहेत की जे स्वतःचे पैसे ह्याच्यामध्ये खर्च करायला तयार आहेत. त्यांना ह्याचं महत्त्व समजलेलं आहे आणि आपलं शहर जर सुरक्षित राहायचं असेल तर आपली पाणथळ जमिनी, जागा
कांदळवन आहे, हे याचं संवर्धन होणं आवश्यक आहे, ज्याला कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी म्हणतात. ह्या माध्यमातून सुद्धा आपल्याला पाणथळ वनस्पती आणि पाणथळ जागांचं संवर्धन आपल्याला करता येईल आणि त्या दृष्टीने एक व्यवस्थित कार्यक्रम आपल्याला राबवता येईल. जगामध्ये रामसर कन्व्हेन्शन नावाची जी संस्था आहे ती सुद्धा याच्यासाठी खूप कार्य करते, तीही मदत करते. आपल्याला जर त्याच्या संदर्भात काही माहिती हवी असेल तर त्यांच्या वेबसाईटवर आपल्याला जाता येतं आणि त्याच्यासाठी काही प्रेझेंटेशन्स, काही मटेरियल हवं असेल तर ते आम्ही खूप प्रमाणामध्ये तयार करतो. मला सांगायला आनंद होतो की आज आमचं 10वं वर्ष आहे जेव्हा सलग आम्ही कित्येक आपल्या समाजातल्या घटकांच्या बरोबर काम करून त्यांना ह्या गोष्टीची माहिती देऊन त्याच्यासाठी विविध प्रकल्प राबवून आम्ही 10 वर्ष सातत्याने ह्याच्यामध्ये काम करत आलेलो आहोत. जेव्हा मॅडम आपण केस स्टडीचा जेव्हा उल्लेख केला तर पनवेलच्या जवळ जे खांदेश्वर आहे तिथला आपण एक उल्लेख केला, तर याच्या व्यतिरिक्त एखादी केस स्टडी आहे की जे आपण दर्शकांना त्याविषयी सांगू शकतो? कारण या कार्यक्रमाच्या माध्यमातून नॉलेज तर आपल्या दर्शकांना द्यायचं आहे, पण त्यातून प्रेरणा सुद्धा त्यांना मिळाली पाहिजे, कारण याचं जतन झालं पाहिजे. हा एक प्रश्न मला विचारतो. पण सर, त्यापूर्वी शेततळ्याविषयी आपण बोलणार होतो आणि तो राहून गेलं विचारायचं, तर काय सांगता येईल आपल्याला की खार जमिनीमध्ये शेततळ्याचं महत्व? खार जमिनीमध्ये शेततळ्याचं अनन्यसाधारण महत्त्व आहे. पहिलं म्हणजे खार जमिनीमध्ये शेततळं ही क्षारता कमी करते आणि त्याच्यामुळे जमिनीची उत्पादन क्षमता वाढते. दुसरं महत्त्वाचं कारण आहे की ह्या पाण्याचा वापर रब्बी हंगामामध्ये सिंचनासाठी करू शकतो. जी आपण क्षारयुक्त जमिनीमध्ये जी सहनशील जी पिकं आहेत, भाजीपाला पिकं आहेत, ती टोमॅटो आहे, पालक आहे, मुळा आहे, बीट आहे, अशी अनेक पिकं आहेत ती आपण घेऊ शकतो. त्याचप्रमाणे ह्या तलावामध्ये मत्स्य संवर्धनाला फार वाव आहे. आज रायगडमध्ये फक्त भात शेती करणारे जे शेतकरी आहेत ते शेतीपासून दुरावत आहेत. ह्या तलावाच्या उत्पन्नामुळे ते शेतीकडे वळलेले आहेत आणि 1 रुपया खर्च करून त्यांना 3 रुपया फायदा आज या तलावामुळे मिळत आहे. त्याचप्रमाणे खरीप हंगामामध्ये जर पाऊस गेलाच तर आपल्याला ह्या तलावाचं पाणी वापरून आपल्याला भातासाठी देता येतं किंवा जे ताण पडते पावसाची तेव्हा ह्या तलावाच्या पाण्याचा वापर अशा अनेक फायदे. पाण्याचा वापर आपण रब्बीमध्ये जी भाजीपाला पिकं घेऊ शकतो आणि मत्स्य संवर्धन पण आपण करू शकतो. त्यामुळे पावसाच्या पाण्याचं नियोजन झालं पाहिजे, पावसाचं पाणी साठवलं पाहिजे आणि शेततळ्याच्या माध्यमातून आपल्याला ते करणं गरजेचं आहे. मंडळी, पुढल्या आठवड्यात याच दिवशी याच वेळी आपण कृषी दर्शन या कार्यक्रमाच्या माध्यमातून चर्चेसाठी विषय निवडला आहे कोरडवाहू फळ पिकांमध्ये कीड व रोग व्यवस्थापन, असा हा विषय निवडलाय. याविषयी जर आपले काही प्रश्न असतील तर कार्यक्रमाच्या माध्यमातून कार्यक्रम सुरू असताना जरूर विचारा. कार्यक्रमात तज्ज्ञ श्री डॉक्टर अशोक वाळुंज, अखिल भारतीय समन्वयित कोरडवाहू फळे सुधार योजना, महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी, जिल्हा अहमदनगर. दुसरे तज्ज्ञ श्री डॉक्टर किरण रघुवंशी, सहयोगी प्राध्यापक, वनस्पती विकृती शास्त्र विभाग, महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी, जिल्हा अहमदनगर. मंडळी, आज दोन्ही महानुभाव तज्ज्ञ इथे आले आणि त्यांनी खार जमिनीचं व्यवस्थापन कसं करायचं आणि त्यातून कसा मार्ग काढायचा आणि शाश्वत कृषी उत्पादन कसं घ्यायचं तर डॉक्टर पाटील सरांनी अत्यंत साध्या आणि सोप्या शब्दात आपल्याला सांगितलं. मॅडमनी सांगितलं की पाणथळ जमीन शेतकऱ्यांना जरी वाटलं की अडचणीच आहे तरी वेटलँड ही अत्यंत महत्त्वाची आहे. पर्यावरणपूरक ॲक्टिव्हिटीज तिथे होत असतात आणि त्याचं पण जतन झालं पाहिजे, जनजागृती झाली पाहिजे आणि आपण खरंच जागरूक राहून पाणथळ जमिनीचं जतन करायला पाहिजे, त्याचं संवर्धन करायला पाहिजे. सर, मॅडम, आपण दोघे इथे आलात, कार्यक्रमात सहभागी झालात, मनापासून धन्यवाद. नमस्कार.